नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपला हा रेग्युलर व्हिडिओ आहे. समोरील उपग्रही छायाचित्राचं निरीक्षण केलं असता डिप्रेशन हे उत्तर मध्य भारताच्या दिशेने सरकतंय. म्हणजे छत्तीसगडचा उत्तरेकडील भाग, मध्य प्रदेशचा उत्तरेकडील भाग, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवरून हे पुढे सरकण्याची शक्यता आहे. त्याच वेळेस बंगालच्या उपसागरात नव्याने वातावरण देखील तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डिप्रेशनचा भूभागावर आल्यानंतर बेलमार्क लो प्रेशरमध्ये रूपांतरित झालं असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे डिप्रेशन म्हणून त्याची जी वाटचाल होती ती आता थांबली आहे. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. या शुभ दिनाच्या सर्व शेतकरी बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा. आपण या ठिकाणी बघतो की पूर्व भारत, उत्तर भारत, दक्षिण भारत, मध्य भारत अशा पद्धतीने या नवीन हवामान प्रणालीमुळे पावसाळी वातावरण तयार झालं आहे. महाराष्ट्रात देखील घाटमाथा आणि विदर्भ या ठिकाणी आज 15 ऑगस्टला पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. येलो अलर्ट त्या संदर्भात दिला आहे. कोकण, घाटमाथा आणि विदर्भ हे पावसाळी वातावरण 16 तारखेलाही सक्रिय राहण्याची शक्यता असून या ठिकाणी भारतीय हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. 17 तारखेला देखील घाटमाथ्यावर आणि विदर्भात पाऊस सक्रिय राहील असा भारतीय हवामान खात्याचा अंदाज आहे. घाटमाथ्यावरील पाऊस 18 तारखेलाही सक्रिय राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने 19 तारखेपासून कोणत्याही प्रकारचा अलर्ट महाराष्ट्रासाठी दिलेला नाही. त्यामुळे केवळ स्थानिक वातावरण असण्याची शक्यता आहे. 20 तारखेला देखील भारतात विशेष पाऊसमान असण्याची शक्यता नाही. गेल्या 24 तासात झालेल्या भारतातील पावसाचा अंदाज आपण जर घेतला तर आपल्याला या ठिकाणी जे डिप्रेशन तयार झालं होतं त्यामुळे या ठिकाणी पावसाळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर संपूर्ण कोकण किनारपट्टीला किंवा कोस्टल भागामध्ये अगदी गुजरातपर्यंत अरबी समुद्रातून खेचले गेलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. उर्वरित भारताच्या सर्व भागात कुठे स्थानिक स्वरूपात हलका ते मध्यम देखील पाऊस झालेला आहे. CFS मॉडेलने देखील महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज दिला आहे. विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहील. मध्य महाराष्ट्रामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे, ज्या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे सफेद कलर दिसतोय. त्यानंतर या मॉडेलने पुन्हा एकदा शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा आपण असं म्हणू की 28 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरच्या दरम्यान देखील मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. आज 15 ऑगस्टला विदर्भ आणि कोकण असं पावसाळी अंदाज आपण यापूर्वी दिलेला आहे आणि त्याच पद्धतीचं वातावरण GFSने दाखवलेलं आहे. साधारण हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोकणात सक्रिय राहील. थोडं उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ तुरळक पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि कोकण पावसाळी वातावरण आहे, परंतु कोकणाच्या दक्षिणी भागात पाऊस वाढू शकतो 17 तारखेला. 18लाही कोकणात पाऊस कायम आहे. पूर्व विदर्भात पाऊस आहे. कोकणातील पावसात वाढ 19 तारखेला दाखवण्यात आलेली आहे. 20 तारखेलाही कोकणात पाऊस असेल. इतरत्र फारसं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही. कोकणातील पाऊस कमजोर होतो 21, 22, 23 तारखेला पुन्हा थोडं कर्नाटक आणि दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज दिला जातोय. त्यामुळे साधारण फार मोठ्या पावसाचं वातावरण 24 तारखेपर्यंत या ठिकाणी दाखवण्यात आलेलं नाही GFS मॉडेलकडून. विदर्भाच्या बहुतांश भागात आपल्याला आज पावसाची शक्यता आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये याचा थोडा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे. कोकणातही आज मान्सून सरी सक्रिय राहणार आहेत आणि थोडंफार लातूर, धाराशिव, सोलापूरच्या दरम्यान किंवा नांदेड भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. 16 तारखेला देखील सोलापूर, लातूर, धाराशिव भागात पावसाचा अंदाज आहे. यवतमाळ किंवा वर्धा या भागात देखील पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये पावसाचा अंदाज कायम आहे. कोकणातही हलक्या ते मध्यम सरी घाटमाथ्यावर होत राहतील. 17 तारखेला देखील पूर्व विदर्भात पावसाचा हलका अंदाज आहे. यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया
आणि गडचिरोली हे 4 जिल्हे महत्त्वाचे आहेत. या दरम्यान कोकणातील पाऊस कायम आहे. अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी होत राहणार आहेत. दरम्यानच्या काळात विदर्भात मात्र काही ठिकाणी मुसळधार पाऊस असू शकतो. त्यामुळे ओढे नदी नाले प्रवाहित होऊ शकतात. 18 तारखेला कोकणातील पावसाचं प्रमाण थोडं वाढण्याची शक्यता आहे. त्याला अरबी समुद्रातील वातावरण कारणीभूत असणार आहे. भंडारा गोंदियामध्ये पावसाची शक्यता कायम आहे. 19 तारखेला दक्षिण कोकण गोवा या भागात पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील पूर्व भागात पाऊस कायम असेल. 20 तारखेला पावसाचं प्रमाण तसं कमी होताना दाखवण्यात आलं आहे. 21ला पुन्हा एकदा नव्याने सिस्टम विकसित होत असल्यामुळे विदर्भात हलका ते मध्यम पाऊस आणि कोकण घाटमाथ्यावरील पाऊस सक्रिय राहणार आहे. 22 तारखेलाही अगदी जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगावचा काही भाग, अकोला, बुलढाणा यापर्यंत हलका ते मध्यम पाऊस असू शकतो. कोकण घाटमाथ्यावरील पाऊस कायम असणार आहे. 23 तारखेला विदर्भ आणि खास करून अकोला, अमरावतीचा उत्तरेकडील भाग, जळगावचा काही भाग, चंद्रपूर, गडचिरोलीचा भाग आणि कोकण घाटमाथ्यावर पावसाची शक्यता कायम आहे. 24 तारखेला एक वादळी प्रणाली जी महाराष्ट्रावर येणं अपेक्षित आहे, पुढचा अंदाज आहे, परंतु ती आत्ता जरी आपल्याला थोडी मध्य प्रदेशकडे दाखवली जात असली तरी ती महाराष्ट्रात परिणाम करेल असा अंदाज आहे. तर यामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळच्या काही भागात पाऊस असू शकतो. 25 तारखेला चंद्रपूर, गडचिरोली सहित अगदी जळगावपासून तर गोंदियापर्यंत महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात पाऊस असण्याची शक्यता आहे. कोकण घाटमाथ्यावर पाऊस सक्रिय राहील. 26 तारखेला थोडं हे सिस्टम मागे सरकताना दाखवण्यात आली आहे. म्हणजे आता यापुढच्या सिस्टम गुजरात किंवा राजस्थानपर्यंत पोहोचत नाहीत अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर मात्र वातावरण हळूहळू महाराष्ट्राकडे सरकण्यास सुरुवात होईल. पूर्व विदर्भात पुन्हा एकदा नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ भागात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता 26 तारखेला दाखवण्यात आली आहे. 27 तारखेला देखील फिरून हे पूर्व विदर्भावर वातावरण येते. त्यामुळे यापुढचा काळ हा पूर्व विदर्भातील पावसाचा आहे. 28 तारखेपर्यंत साधारणपणे हे वातावरण हलक्या मध्यम स्वरूपात विदर्भात राहील. मात्र महाराष्ट्रातला पाऊस 28ला कमी होताना दिसतोय. कोकणात मात्र सातत्याने पाऊस हलक्या मध्यम सरी होत राहणार आहे. 29 तारखेचं वातावरण हे वेगळ्या प्रकारचं आहे. यामध्ये पहिल्यांदा आपल्याला कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, बीड आणि छत्रपती संभाजीनगर, जळगाव या सर्व भागात स्थानिक वातावरण तयार होताना बघायला मिळणार आहे आणि कोकणात पाऊस असणार आहे. मात्र विदर्भातील पाऊस उघडणार आहे. म्हणजे एक हवामान बदल आहे. पण हा फार पुढचा अंदाज आहे. यामध्ये सातत्याने बदल आपल्याला अपेक्षित आहेत. पुढील म्हणजे 15 ऑगस्टपासून 30 ते 31 ऑगस्टपर्यंत कोकण आणि विदर्भ असा पावसाळी वातावरणाचा पॅटर्न राहणार आहे. यामध्ये स्थानिक वातावरण तयार झाल्यात. महाराष्ट्रात इतर जिल्ह्यातही पाऊस पडेल, परंतु त्याचं प्रमाण कमी असणार आहे. आपण जर 15 ऑगस्टचा पावसाचा प्रभाव बघितला तर आपल्याला अमरावतीपासून नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी किंवा अगदी यवतमाळ, वर्ध्यापर्यंत याचा प्रभाव आज बघणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला थोडं अहिल्यानगर, बीड, बारामती, बार्शी, लातूर, परभणी, नांदेडपर्यंत सुद्धा हलक्या पावसाची शक्यता दिसते आहे. त्याच वेळेस आपण 16 तारखेला मात्र केवळ पूर्व विदर्भ आणि घाटमाथा असं पावसाळी वातावरण आहे. इतरत्र पाऊस नसणार आहे. 17 तारखेला मात्र आपल्याला स्थानिक वातावरणाची सोलापूर, लातूर, धाराशिव, अगदी जळगाव, अकोला, बुलढाणा, वाशिम, परभणी, नांदेड या भागात स्थिती दिसते. घाटमाथा आणि थोडंफार विदर्भाच्या काही भागात पाऊस असू शकतो. वातावरणात 18 तारखेला
अगदी चंद्रपूर, नांदेड, यवतमाळचा काही भाग, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि दक्षिण कोकणामध्ये खास करून म्हणजे अगदी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असेल, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर असेल, या भागात वातावरण निर्मितीची शक्यता या मॉडेलने दाखवली आहे. हे ECMW मॉडेल असेल तरी देखील या व्हर्जननी पावसात फार प्रभाव दाखवलेला नाही आहे. दक्षिण कोकण, घाटमाथा आणि पूर्व विदर्भ हे पावसाळी वातावरण 19ला आहे. 20 पासून केवळ घाटमाथा आणि नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. तीच परिस्थिती म्हणजेच विदर्भ आणि कोकण किंवा घाटमाथा असं पावसाळी वातावरण आहे 21 तारखेला. 22लाही विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण आहे. कोकणमध्ये केवळ घाटमाथ्यावर पाऊस आहे. 23 तारखेलाही विदर्भ आणि घाटमाथ्यावरच पावसाचं वातावरण आहे. तीच परिस्थिती आपल्याला 24 तारखेला दिसते. एक सिस्टम मध्य भारतावरून सरकते, मात्र ही थोडी दक्षिणेला सरकणं अपेक्षित आहे. विदर्भात थोडा पाऊस असेल, घाटमाथ्यावर असणार आहे. त्यामुळे थोडं आपल्याला पूर्व विदर्भातच 24, 25, 26, 27 पावसाळी वातावरण दिसणार आहे. 15, 16, 17 वातावरण बघतो तसंच हे 27 तारखेपर्यंत पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस देऊ शकतं आणि काही ठिकाणी नद्यांना, ओढ्यांना पाणी येण्याची शक्यता देखील इथे आहे. 28 तारखेला याचा प्रभाव कमी होईल आणि 29ला विशेष पाऊस नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, तसा ऑगस्ट महिना हा जरी विदर्भ आणि कोकण, घाटमाथा पाऊस असला तरी उर्वरित महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण देखील समाधानकारक नाही हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे इतर विभागांसाठी म्हणजे अंतर्गत महाराष्ट्रासाठी ऑगस्टचा उत्तरार्ध पण समाधानकारक नाही हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. पिकं चांगली आहेत, पिकांपुरता पाऊस झाला आहे, तलाव क्षेत्र बहुतांश भरलेले आहेत. म्हणजे आपल्याला माहिती आहे की मुख्य सगळे तलाव, पाणी प्रकल्प भरलेत. मात्र जे अंतर्गत महाराष्ट्रातील पाझर तलाव असतील किंवा काही तलाव अजून बाकी आहेत, जे अंतर्गत महाराष्ट्रात मग मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मध्य महाराष्ट्र असेल, या ठिकाणचे अजून काही तलाव, पाणी क्षेत्र किंवा अगदी उत्तर महाराष्ट्रातील देखील नंदुरबार वगैरे भागातील पाणी प्रकल्प अजून भरणे बाकी आहे. आणि या ठिकाणी परतीच्या पावसाने हे पाणी प्रकल्प भरत असतात. त्यासाठी कशा पद्धतीचं वातावरण राहील याचा अंदाज आपण आज दुपारच्या याच्यामध्ये घेणार आहोत. अगोदर एक व्हिडिओ आपण ब्लॉग चॅनलवरून प्रसिद्ध करू आणि नंतर त्याचाच काही मॉडेलच्या आधारे संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये समावेश केला जाईल, आणखी सोपं करून सांगण्यासाठी. त्यामुळे परतीच्या पावसावर सविस्तर व्हिडिओ आपण ब्लॉग चॅनलवरही आणि या चॅनलवरही शेती माझी प्रयोगशाळाच्या देणार आहोत. तर कृपया आपण हे व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे आपल्याला साधारणपणे पुढचा अंदाज येईल. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.